ठाण्याच्या मुरबाड तालुक्यातील महाशेजघाट परिसरात अवकाळी पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ, घराच्या छताचे कौल आणि सिमेंटच्या पत्र्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं। परभणीच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, पूर्ण रेल्वे स्टेशनमध्ये पाणी साचलं, प्रवाशांचे हाल। पावसानं आंबा, ज्वारी, कांदा यासह इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे आता 8,490 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जिल्ह्यातील 430 गावांना पावसाचा फटका। वादळी वाऱ्यामुळे मका, केळी आणि ज्वारी फळबागांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या आष्टीमधील खरड गव्हाणमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, शेतातील काढणीला आलेल्या कांदा पिकाचं नुकसान। तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये आता सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान गारांचा पाऊस। केकतुंबरा, कारंजा तालुक्यातील जाम आणि इतर ठिकाणी गारपीट। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नागपूरमधल्या कळमना एपीएमसी मार्केटमध्ये पुन्हा एकदा पावसात धान्य भिजलं। शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेलं आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेलं धान्य भिजलं। प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आता हजारो पोती धान्य भिजलं। नांदेड जिल्ह्यात चौथ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी। नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस। सततच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे सुमारे 17,000 हेक्टरवरील संत्रा पिकाला फटका। तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सांगलीच्या जत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव निधीची मदत करण्याची देखील मागणी। पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान। जवळपास 2,2500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 127 गावांमध्ये 4,500 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका। पुढील 2 दिवस पुणे शहरात हलक्या पावसाची देखील शक्यता।